एक मोठी बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाण्यात बावनबीर गावात दोन गटात दंगल झाली आहे। देवीची मिरवणूक सुरू असताना दगडफेक झाली आणि या दगडफेकीत 25 जण जखमी झाले। पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गावातील वातावरण चिघळलेलं आहे। तर देवीच्या मिरवणुकीदरम्यान हा सर्व प्रकार घडलेला आहे। दगडफेक झालेली आहे आणि या दगडफेकीत 25 जण जखमी झालेले आहेत। देवीची मिरवणूक सुरू असतानाच दगडफेक झाली। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि पोलिसांकडून तपास सुरू आहे। बुलढाण्यात बावनबीर गावात हा प्रकार घडलेला आहे। दोन गट भिडलेले आहेत। देवीची मिरवणूक सुरू असताना ही दगडफेक झालेली आहे, ज्यात 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर येते। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। तर दोन गटात तुफान राडा झालेला आहे, दंगल झालेली आहे आणि 25 जण या दगडफेकीत जखमी झाले। बावनबीर गावात ही घटना घडलेली आहे। देवीची मिरवणूक सुरू होती आणि त्याच वेळी दोन गटात राडा झाला, दगडफेक झाली। तर सध्या गावातलं वातावरण चिघळलेलं आहे, वातावरण तापलेलं आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। देवीच्या मिरवणुकीदरम्यान ही दगडफेक झालेली आहे। बुलढाण्यातली घटना। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे हे माझ्यासोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, नेमकं घटना काय घडली आणि हा वाद काय होता? आपल्याला माहिती आहे नवरात्री उत्सव संपलेला आहे आणि नवरात्री उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्याच्या बावनबीर गावामध्ये हे मिरवणूक जी आहे देवीची विसर्जन मिरवणूक सुरू होती आणि विसर्जन मिरवणूक गावातून सुरू असताना अचानक काही समाजकंटकांनी या विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली। त्यानंतर दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक एकमेकांवर करण्यात आली। तब्बल 20 ते 25 लोक या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झाल्याची माहिती जी आहे प्राथमिक समोर आलेली आहे। एकंदरीत सध्या पोलीस जे घटनास्थळी पोहोचलेले आहे, बुलढाणा पोलिसांचे डीवायएसपी असतील किंवा वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचत आहे आणि सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे। नेमकं घटनेचा मुळापासून जाण्याचा प्रयत्न जे पोलीस करते खरे, मात्र सुरुवातीला दगडफेक कोणी केली त्याचं नेमकं कारण काय हे देखील पोलिसांकडून शोधलं जात आहे। खऱ्या अर्थानं नेमके आरोपी हाती लागल्यानंतर काय वाद उद्भवला होता हे निश्चित होईल आणि त्यानंतर पोलिसांची कारवाई पर्यंत केली जाईल। अगदी प्रफुल्ल, या कारवाई संदर्भात अधिक माहिती तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।